शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये तर दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार होत आहे। तर या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेला तर नमो शेतकरी योजनेचा 7 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। आता तुम्हाला नमोच्या 8 हप्त्याची चिंता लागलेली होती आणि तुमच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची चिंता लागलेली होती। तर अखेर तुमची पीएमच्या 22 हप्त्याची आणि नमोच्या 8 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झालेला होता। लगेच 15 दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वितरित करण्यात येईल अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या, चर्चा सुद्धा सुरू झालेल्या होत्या। परंतु पीएमचा 21 हप्ता आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता जमा झालेला नव्हता। त्यामुळे तुमच्यामध्ये निराशा पसरलेली होती, कुठेतरी तुम्ही नाराज झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत होतं। परंतु आता तुमची नाराजी दूर होत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत। राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव आता खुश होत आहेत। भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता जमा होत नाहीत। तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, नियमांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता जमा सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आपण नियम आणि पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पाहत आहोत। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असाल, तर तुमची नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर एकंदरीत आपण पात्रता आणि नियम बघूनच घेणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता जमा होत आहेत। परंतु ज्यांनी ही कामे केलेली नसतील तर त्यांनी तात्काळ ही कामे करायची आहेत। तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ही कामे पूर्ण होतील। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची वाट पाहत असाल किंवा पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहत असाल आणि जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, तर तुम्हाला सुद्धा नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये वितरित सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब तर यांच्या माध्यमातून प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांचे 2 हप्ते जमा होत असतात। विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये मागच्या 4 महिन्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झालेले होते। आता नवीन वर्ष सुरू होऊन सरासरी 3रा महिना सुरू आहे। विचार करायला गेला तर शेतकरी बांधवांना आता नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची चिंता लागलेली होती। तर अखेर राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्ही या नियमांमध्ये बसत आहात का, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहात का, हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे।
कारण तुम्ही जर पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणारच आहोत। परंतु शेतकरी बांधवांना राज्यातील ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसेच आलेले नसतील आणि ते शेतकरी बांधव सध्याच्या स्थितीला चिंतेमध्ये पडलेले असतील तर त्यांचे सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे सर्व हप्ते जमा केले जाणार आहेत। म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे अजून जमा झालेले नसतील, त्यासोबत पीएमचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पीएमचे मागील काही हप्त्यांचे पैसे थकीत असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आणि चालू हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील, नियमांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, तुमच्या खात्यामध्ये काटाकडे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, हे नियम कोणकोणते आहेत, पात्रता अटी शर्ती कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर सांगत आहोत। परंतु पात्रता नियम आणि अटी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे, कारण तुम्ही जर महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला हे पैसे वाटप होणार होते। आता सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे, तरच तुमची प्रतीक्षा संपून तुमच्या खात्यामध्ये काटाकडे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। तर एकंदरीत आपण ही महत्त्वाची कामे कोणकोणती आहेत ते आपण सांगणारच आहोत। यासोबत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सुद्धा पाहणार आहोत। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या शेतकऱ्यांचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये काटाकाट नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये तर दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहे। यासोबतच शेतकरी बांधवांनो, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचं 2021 सालामध्ये, 2022 सालामध्ये, 2023 आणि 2024 सालामध्ये अतिवृष्टीमुळे, मोठ्या पावसामुळे, वादळी वाऱ्यांमुळे नुकसान झालेलं असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये काटाकाट पीक विम्याचे पैसे वितरित सुद्धा होणार आहेत। यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल, सरासरी 1.5 लाख रुपयांचं कर्ज, 2 लाख रुपयांचं कर्ज राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी घेतलेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे सरसकट कर्जमाफी होणार आहे। तशा प्रकारची माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यासोबत जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, ज्यांचं मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये, खाटाकाट पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली, नियमांमध्ये बसलात, अटी शर्तींमध्ये बसलात तर तुमची प्रतीक्षा संपत आहे। परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसला नाहीत, नियमांमध्ये बसला नाहीत, पात्रतांमध्ये बसला नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण या पात्रता, नियम, अटी शर्ती तर पाहणारच आहोत, परंतु महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील त्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, अशा प्रकारच्या तुफान बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये काटाकाट नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तांतर होत आहेत। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहोत। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा
प्रतीक्षा संपत आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता जमा सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी आणि फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे, त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अटी शर्ती सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये बसलात, नियमांमध्ये बसलात, पात्रतांमध्ये बसलात, तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता जमा होणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यूपी राज्यामधून, एमपी राज्यामधून, बिहार राज्यामधून अशा बाहेरच्या राज्यामधून भरपूर नागरिक आलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन शेतीवाडी घेतलेली आहे आणि ते सुद्धा नमो शेतकरी योजनेचा अर्ज करून लाभ घेत आहेत, पीएम योजनेचा अर्ज करून लाभ घेत आहेत। तर अशा शेतकरी बांधवांना पीएमचा आणि नमोचा लाभ मिळणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, सांगायचं झालं तर जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, ज्या शेतकरी बांधवांची शेती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत, त्यांनाच खाटाकडे पैसे जमा सुद्धा होतच आहेत आणि त्यांचेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण नियमावली वाचून दाखवत आहेत, म्हणजे नमोच्या 8 हप्त्यासाठी, पीएमच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी शर्ती, कोणकोणत्या पात्रता लागू होत आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे। यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरं काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केलेले असायला पाहिजे। नमोच्या वेबसाईट पोर्टलवरती आणि पीएमच्या वेबसाईट पोर्टलवरती KYC केलेले असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता खटाखट जमा होत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वाची कामे सांगितलेली आहेत। आता आपण नमोच्या 8 हप्त्यासाठी आणि पीएमच्या 22 हप्त्यासाठी ज्या पण काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर सांगत आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, कोणतीही जरी योजना असेल तर त्या योजनेचा हप्ता सरसकट सर्वांना सोडण्यात येत नसतो। तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या पात्रता, अटी शर्ती आणि नियम सुद्धा लावण्यात येत असतात आणि सध्याच्या स्थितीला सुद्धा महत्त्वाचे पात्रता, अटी शर्ती आणि नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, पहिली पात्रता, पहिला नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असायला पाहिजे। दुसरा नियम, दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे तुमची शेतजमीन कमी असायला पाहिजे, तुम्ही प्रगतशील बागायतदार नसायला पाहिजे। आणि चौथी पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। घरामधील 2 पेक्षा अधिक लाभार्थी याच्यामध्ये नसायला पाहिजे। फक्त एकच लाभार्थी नमो आणि पीएमचा लाभ घेता असायला पाहिजे। तर बघा, अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुमची नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, अशा महत्त्वाच्या पात्रता होत्या, त्या पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहेत, नियम आणि अटी शर्ती सुद्धा सांगितलेल्या आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्या सर्व शेतकरी बांधवांची मागील हप्त्यांची प्रतीक्षा संपणार आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील तर त्यांना एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे खटाखट विस्तांतर होतील आणि त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे। यासोबत शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, तुमच्या आधार कार्डची DBT ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, महत्त्वाच्या पात्रता होत्या, महत्त्वाचे नियम होते, अटी शर्ती होत्या। जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत असाल तर तुमची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 93 लाख शेतकरी बांधव राहतात।
असतात। या शेतकरी बांधवांचं SBI बँक, पोस्ट, महाराष्ट्र ग्रामीण बँका म्हणजे सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये त्यांचं खातं आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुम्ही नमो शेतकरी योजना PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच नमोचा 8 हप्ता, PMचा 22 हप्ता मिळणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक 4 महिन्यानंतर पैसे येत असतात। आता PMचा 21 हप्ता मिळून 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे नमोचा 8 हप्ता आणि PMचा 22 हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल।